नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता हा ऊस आहे, घरासमोरचं ऊसाचं शेत आहे. तर आता सध्या आहे ना रान उभरून द्यायचं काम चालू आहे. एक ट्रॅक्टर असतं छोटं, ते हाणता याच्यामध्ये, त्याच्यामध्ये छोटासा रोटा असतो आणि ते दोन्ही साईडला माती लावती. ह्या साईडला पण लावतं, ह्या साईडला पण लावतं. आता इथं पाणी दिल्यामुळं थोडं खंगळलेलं आहे, म्हणजे निब्बर जागा होती, पुढं व्यवस्थित माती लागती. तर ही अशी साधारणतः माती लागती आहे बघा, ही माती लागती. आणि जे गवत असतं ना ते पण ॲटोमॅटिक निघून येतं, म्हणजे कारण इथं रोटा आणल्यामुळं गवत पण निघून जातं. आता ऊस वाढीला लागलेला आहे, डोकं इतकं झालेलं आहे, साधारणतः तुम्ही आतमध्ये गेले तर दिसणार नाही ऊसामध्ये. तर हे चालू आहे सध्या शेतामध्ये, म्हणजे ऊसामध्ये तरी हे चालू आहे. तो तिकडं नवीन लावलेला ऊस आहे त्याच्यामध्ये झालेला आहे, मी तो दाखवल, जर तिकडे गेलो तर दाखवल, नाहीतर नाही दाखवणार. आणि इकडं चालू आहे सध्या ट्रॅक्टर पण दाखवतो मी कसं असतं तुम्हाला. बाहेर येऊन साधारणतः इतकी माती येते त्याची. आणि नळ्याचं नियोजन कसं आहे माहिती आहे का, तर आता ह्या सरीला चालू आहे ना, समजा खत पण टाकलेलं आहे आम्ही याच्यामध्ये, हे बघा खत पण टाकून घेतलेलं आहे जेणेकरून मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल ते खत. आणि ह्या सरीचं चालू आहे ना, हिची नळी इकडं टाकून द्यायची मशीनच्या समोरच. आता सध्या तरी यांनी काय केलेलं आहे ना, माझ्या भावाने त्यांनी सरीमध्ये टाकलेली आहे, म्हणजे ऊसावर नळी टाकलेली आहे. आणि हा तिर्री असल्यामुळे ना थोडासा भात पण दिसेल. आता इथं ऊस नाही आहे, इथं पण ऊस नाही, थोडा इथं पण नाही आहे, तर हा तिर्री आहे, म्हणजे 3रं वर्ष आहे याचं, म्हणून असा आहे. आता पुढच्या वर्षी याला तोडून टाकावं लागेल. तर मी ट्रॅक्टर दाखवतो तुम्हाला कसं असतं ते. जवळपास आता इतक्याच सऱ्या राहिलेल्या इथून इकडं त्या बांधापर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ते 13 सऱ्या बाकी आहे. आणि बाकी सर्व इकडचा ऊस झालेला आहे. तो नवीन जो ऊस लावला होता त्या साईडला लावलेला आहे, मी दाखवलेला आहे तुम्हाला, तो पण झालेला आहे. आता मी तुम्हाला ही मशीन येतं इकडं ते दाखवतो. मी गावात चाललो होतो पाणी आणायला, आणि मला कालच्याच व्लॉगमध्ये दाखवायचं होतं, पण काल मला येता येता उशीर झाला होता. मी एका ठिकाणी बाहेर गेलो होतो, तर उशीर झाला होता, त्याच्यामुळे ते दाखवलं नाही. मग आज जर आत्ता नसतं दाखवलं मी, तर कदाचित हे होऊन जाईल या 12-13 साऱ्या, त्याच्यानंतर दाखवता नसतं आलं मला तुम्हाला, म्हणून मी आत्ता हे शूट करतोय सकाळी. तर हे बघा, हे ट्रॅक्टरवाला ड्रायव्हर दिसतोय आपल्याला, म्हणजे ट्रॅक्टरचा ड्रायव्हर नाही आहे, यांचंच ट्रॅक्टर आहे स्वतःचं. हे असे शब्द चुकीचे निघता भरपूर वेळेस. ज्यांचा ट्रॅक्टर आहे तो दिसतोय, येईलच आता बाहेर. तर हे माती का लावताना याचा मुख्य उद्देश काय राहतो ना, की ऊसाला व्यवस्थित माती लागती. आणि पावसाळ्यात काय होतं ना, जमीन ओली झाल्यामुळं तो पडत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्या मुळ्याही चांगल्या वाढतात, त्याच्यामुळं मुळ्या चांगल्या वाढल्यामुळं ऊसही चांगला वाढतो. तर असं ट्रॅक्टर आहे साधारणतः. समोरचे 2 चाकं आहे, त्याला मागे बसायला जागा आहे, एक छोटं चाकही असतं. आणि मेनली ते रोट्यावरच चालतं, म्हणजे समोरचे 2 चाकं आणि मागे रोटा, आणि एक तिसरं एक चाक तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. तर असं ट्रॅक्टर असतं हे साधारणतः. आणि उलट्या साईडनी चालावं लागतं, म्हणजे आपण उलट्या दिशेने चालतो, आणि एकदम सरळ रेषेमध्ये चालतं, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम वगैरे येत नाही. याचा हँडल असतं त्याचं, पण शक्यतो गरज पडत नाही जेव्हा सरीमध्ये मारतो तेव्हा. तुम्ही बघू शकता हे उलटं चालतंय आता हे. सो पाणी घ्यायला आलो होतो, आणि हे पाणी चालू आहे अजून पण, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. पाणी चालू आहे, आणि हा फेस बघा किती आलेला आहे याच्यावर. तर हे खराबच पाणी, वास पण येतो याचा, साठवणीचं पाणी असतं त्याच्यामुळं, आणि हिरवा पण कलर असतो याचा. पाणी आणायला गेलो होतो, आणि हे चिंचेचं झाड दिसलं साईडला, याच्यावर चिंचा पण आहे, आणि फुलं आलेली बघा याला. आणि भरपूर भुंगे वगैरे फिरताय याच्यावरती, बघू शकता तुम्ही, फिरताना दिसताय हे बघा. पप्पा, हम्म. असं वाटतंय काय नाही, राजा राणी शिपाई काय. आणि हे जे चिंचेचे फुलं आहे ना, याची भाजी पण बनवता. माझ्या आईन त्या बनवायच्या, आता नाही बनवत शक्यतो कोणी, पण कधी वेळ जर भेटला तर नक्की बनवली. आमच्या आता दुसऱ्यांचं झाड आहे त्याच्यामुळे तोडता नाही येत, पण माझी चुलत्याची दाई तिथून मी आणेल कधीतरी. पप्पा, इथं तर घरामागचं पपईचं झाड आहे, मी तुम्हाला मागे दाखवत होतो, किती साऱ्या पपाई लागलेल्या बघा आता, एकदम भारी. काय करायचं?
जायचं राणी. जाऊ रुची देऊ द्या. तर लस्सी आणलेली ही, लस्सी. आणि हा रुचीला काल ड्रेस घेतलेला आहे, पॅन्ट घेतलेली नाईट, आणि कालच्या व्लॉगमध्ये जो दिसला तो पण घेतला होता. 20 रुपये. दुपारचे 12 वाजलेले आणि दोन्ही मोटर चालू आहे. ही विहिरीची मोटर आहे, हा बोर आहे, आणि पाणी चालू आहे. इथून असं ऊसाकडे. आता मी तुम्हाला तिथं दाखवतो. इथं पाणी चालू आहे, जे सऱ्या उभारलेल्या आहे त्याला पाणी लावलेलं आहे. आता कितने मिनट में भरती एक सरी? 6 मिनट में भरती एक सरी. बराबर या कम ज्यादा होता? इकडं भरायचं बाकी अजून. आणि जेव्हा तुम्ही सऱ्या उभारता ना ट्रॅक्टरनी, तर तेव्हा आहे ना हा कड्याचा ऊस आहे ना थोडा तुटतो. आता मी तुम्हाला दाखवतो कसा तुटलेला राहतो तो. हे बघा इथं तुटलेला आहे, हा तुटलेला आहे बघा. तर हे असं भरपूर गायांना खायला होतं बरं का. जितक्या दिवस चालू आहे ते ट्रॅक्टर तितक्या दिवस गायांना भरपूर मजा असते वाडे खायची. कवळे कवळे वाडे राहतात एकदम, आणि गाया भरपूर खाता. आता मी हे घेऊन जाईल जाताना. मी पुढे चाललेलो आहे थोडं. तर आता मी रस्त्याने चाललेलो आहे. तर हे बघा हे गवत वाळलेलं आहे आणि किती खतरनाक दिसतंय हे बघा. एकदम गाडीवरून तर इतकं भारी वाटतं ना. वाईट 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 दिसतं पूर्ण. तर आता मी गेलो होतो शेजाऱ्यांच्या इथे, तिथं जाऊन बसलो. ते आजोबा आहे जाधव आजोबा, त्यांची तर बसलो होतो. आणि तिथं पेरूचं झाड होतं. पेरूवर आहे ना मला एक पिकलेला पेरू दिसला, आणि तिथं त्यांचा नातू होता श्याम. त्याला मी म्हणलं तोड. तर तो तोडायला आता झाडावर चढलेला आहे. तोडलेला आहे त्यांनी, आणि जवळपास 2 पेरू होते, छोटे छोटे होते आणि एकदम भारी होते. तोडले वगैरे मी हातानेच तोडला तो, आणि तिघांनी आम्ही वाटून मस्तपैकी खाल्ले ते पेरू. हे बघा किती भारी आहे. एक जास्त पिकलेला आहे, नरम आहे, आणि दुसरा थोडा निब्बर आहे, पण खायला एकदम भारी होते दोन्ही पण. मी काय केलं मग हातानेच तोडले आणि तिघांना पण वाटले. म्हाताऱ्या माणसांना दात नसता, पण तो नरम असल्यामुळं दादांनी खाल्ला, म्हणजे त्या आजोबांनी खाल्ला. आता इथं मी संध्याकाळी पाणी आणायला चाललेलो आहे. राम गाडी शिकतोय, त्याला श्याम गाडी शिकू राहिला. अडाणी ड्रायव्हर आहे, आणि रस्ता पहा पुढं विहीर पण आहे बरं का आपली एक, नीट जपून. लोटी चालला काय घेऊन आता? काय झालं आई? गाडी शिकायची आहे. आता लोटेच काम चालू आहे. घाबरून राहायचं आई, शिकायची नव्हती इतक्या लवकर पोरांना. जमली 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 तो पळाला. मागचा मोठा भाऊ पळतोय त्याच्या माग गाडी धरायला. काय म्हणताय मग? पदर घेतला पहिला व्हिडिओ मध्ये यायला. त्यांची गाडी चालायची बघून मी गेलो संध्याकाळी गावामध्ये चाललो होतो. आणि हा रस्त्याना ऊस होता, समोर सूर्य बघा एकदम भारी दिसत होता, आणि त्याच्यामध्ये आमच्या गावातलं मंदिर अजूनच भारी दिसत होतं. लांबून दिसतं, कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही ते. तर असा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.